सम्राट अशोकाची जयंती मनवत आहात आणि काय म्हणणं आहे तुमचा परिचय देऊन सांगा. नमो बुद्धाय, जय भीम. मी शरद चौर पगार, एक समाजकर्ता दीक्षाभूमीवर मी गेल्या 2 वर्षापासून काम करत आहे. आणि माझं काम आहे खास बाबासाहेबांच्या धर्माचा प्रचार म्हणजे लायब्ररी आणि बुद्धविहारमध्ये बुद्धांचं किंवा आपल्या समाजाच्या प्रतिमुलांचं भविष्य उज्ज्वल करणं. त्यासाठी मी ई लायब्ररीचं मी निर्माण करतो आहे. आतापर्यंत मी 52 लायब्ररीचं काम केलेलं आहे. आणि माझा उपक्रम आहे आज सम्राट अशोकांची पुऱ्या भारतात जगात आपल्या 2330वी जयंती आपण साजरी करत आहोत. आणि सम्राट अशोक जी कलिंग युद्ध केलं तिथे जे परिवर्तन झालं, तर मी म्हणतो मी चांगला उच्च शिक्षित आहे. मी पण बाबासाहेबच्या विचारात प्रेरित होऊन जसं आपण काहीतरी समाजासाठी काही योगदान करावं त्याकरिता मी आज रॅली हे आपण आज निर्माण केलेली आहे. सम्राट अशोकांचा परिचय खूप मोस्ट आहे, खूप वास्ट आहे. मी एक छोटा त्यांच्याप्रती खूप झिरो आहे. पण सम्राट अशोकाने केलेलं एक महान कार्य, त्यांनी बुद्ध धर्माला जीवित 84,000 खूप आनंदी जीवन ठेवलं. आणि आपले मुलं संघमित्र आणि महेंद्राला धर्माला दान देऊन आज ते त्यांचं जे कार्य अफाट आहे तर ते कार्य जीवित राहावं याकरिता आपण दरवर्षी चंद्रगुप्त मौर्याची आपण सम्राट अशोकांची आपण जयंती साजरी करावी. कारण की ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांची आपण जयंती करतो तशी सम्राट अशोकांची पण जयंती साजरी करावी. कारण की त्यांनी गौतम बुद्ध जीवित होण्यासाठी खूप मोठं आपल्याला योगदान दिलेलं आहे. समाज बांधवांना काय एक अपील करू इच्छिता? माझं असंच आहे की सर, आपण जसं धम्माप्रती जागृत राहून दानप्रेमिता आपल्याला धम्माचा विकास करायचा असेल तर जागृत राहून समाजसेवा, दानप्रेमिता आणि समाजाचं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर बुद्धांचा मार्ग. कारण की सर्व जग म्हणत आहे बुद्धांचा मार्ग, आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा, हे सर्वांचे मन आहे. तर बुद्धाला जीवित ठेवण्यासाठी आपल्याला हे सामाजिक घडामोडी करावंच लागतील. सर चक्रवर्ती लास्टमध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की बौद्ध धर्मामध्ये दानपरिमितेला खूप महत्त्व आहे आणि दानपरिमितेच्या माध्यमातून तुम्ही एक जागृत बुद्धिस्ट म्हणून लाखो रुपयाचं दान केलेलं आहे. तसंच बाकीच्या लोकांनी दान दिलं पाहिजे. जसं बाबासाहेबांनी म्हटलं आहे की तुमच्या कमाईतला 20वा भाग दान केला पाहिजे. तशाप्रमाणे तुम्ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह व्हा, तुम्ही खूप दान केलेलं आहे. समाजाला काय संदेश द्याल दानपरिमितेच्या बाबतीत? माझं सर म्हणणं आहे की मी माझ्यानुसार समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला समाजासाठी दानपरिमिता केलीच पाहिजे. पण बाबासाहेबांच्या नियमानं 20% आहे. पण तुम्ही आपापल्या परीनं दान 100 रुपये का होईना पण समाजाला प्रत्येकजण दानपरिमिता करत राहाल तर नक्कीच समाजात उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर येणारी पिढी तुम्हाला जागृत राहील आणि त्यांना दानपरिमिता कळेल, बुद्ध कळेल आणि आपल्या धर्माचं अस्तित्व कळेल. शरदजी, चक्रवर्ती सम्राट अशोकाची आज जयंती आहे. जयंतीनिमित्ताने आज हा कार्यक्रम तुम्ही इथे आयोजित केलेला आहे. पदयात्रा तुम्ही इथे आयोजित केली. सर पहा, तसेच सर सरकारची प्रत्येक चळवळ आपल्याला आठवण करून देणे भाग आहे. कारण की सरकार प्रत्येक चळवळ हे चालू शकत नाही. काही चळवळी आपल्याला निर्माण कराव्या लागतात, तेव्हाच पुढे समाजाचं भलं होईल. कारण की सरकार हे राहिलं तर प्रत्येक जयंती आपण प्रत्येक विचारवंतांची किंवा बाबासाहेबांनी दिलेले त्यांचे गुरु आहेत त्यांची आपण जयंती आपण स्वखर्चानं केलं. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सरकार खर्च पूर्तता देणार नाही. त्यासाठी आपण समाज बांधवांनी आता आपण सक्षम आहे आणि सामाजिकदृष्ट्या आपली आर्थिक कंडिशन पण बळकावली आहे, चांगली आपली स्थिती आहे. तर आपण दुसऱ्याच्या भरोसा न राहता आपण स्वतंत्र केलेलं कार्य कधी महान आहे. कारण की तुम्ही पण चॅनलवाल्यांना गरजच दानपरिमिती, कारण तुम्ही पण आता समाजासाठी एक चळवळ निर्माण केलेलं आहे. तुम्ही पण मीडिया लाईव्ह, कारण सोशल मीडिया आजकाल खूप ॲक्टिव्ह आहे. तर माझं पण म्हणणं आहे की यांचं पण विचार करा, यांना पण दानपरिमिता करत राहा. कारण की या लोकांचं पण रोजगार, यांची कुटुंब, त्याच्या उदरनिर्वाह त्यांच्यावर डिपेंड आहे. त्यांचं म्हणजे दानपरिमितामधला हा एक हिस्सा आहे की प्रत्येक जो समाज कार्य करतो त्याच्याकरिता काहीतरी समाधान केलं पाहिजे, माझी इच्छा. शरदजी, आज 24 मार्चला चक्रवर्ती धम्म सम्राट विजय अशोकांच्या जयंतीनिमित्ताने जो आज रहाटे चौक ते दीक्षाभूमी असा तुम्ही पथचालन काढलेलं आहे, रॅली काढलेली आयोजित केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम मोठ्या लेवलला कसे नेण्याचं काय स्वप्न आहे तुमचं? सर आतापर्यंत सर आपल्या संविधान चौकमध्ये दरवर्षी, आता आपल्या उनखानामध्ये पण हा कार्यक्रम राबवत होता. पण दीक्षाभूमीवर हे आपलं पहिलंच वर्ष आहे. दीक्षाभूमीवर कधी हा कार्यक्रम राबला नाही. तर नक्कीच आपण या सुरुवात केलेली आहे. पुढे जसं लोकांचं सहकार्य आणि आपल्याला लोकांचं मोठं योगदान लावेल तर नक्कीच हा कार्यक्रम भव्य एक दिवस होणार. कारण की आपलं कर्ज छोट्या गोष्टीतून मोठे कर्ज निर्माण होते.